पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 24 मधील शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवारांची थेरगाव परिसरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली आहे। या भागातील विश्वजित बारणे, निलेश बारणे, रुपाली गुजर आणि माया बारणे यांनी शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे। कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलाय। या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेत असताना मतदारांनी खरं तर निर्णय भूमिका येत्या 15 तारखेला बजवायची आहे आणि या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभारी निवडण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय 15 तारखेला होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील लोकांनी 100% मतदान करावं आणि आपला प्रतिनिधी निवडून द्यावा असं आवाहन केलंय। सेना पक्षाच्या वतीनं सगळ्या प्रभागामध्ये काल काही रॅली काढलीत, काल सभा काही झालेल्या आहेत। आज काही समारोपाच्या रॅली आणि सभा होतात। थेरगाव परिसरामध्ये देखील भव्य अशी रॅली आता थोड्या वेळात निघते। कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला। या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेत असताना मतदारांनी खरं तर निर्णायक भूमिका येत्या 15 तारखेला बजवायची। त्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभारी निवडण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय येत्या 15 तारखेला होणार आहे। मला खात्री आहे शिवसेना या सगळ्या भूमिकेमध्ये निर्णायक भूमिका ही शिवसेनेची राहील। जवळपास 60 जागेवरती आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं जात असताना आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची निवडणूक ही होते आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण शहरामध्ये। लोकांना काय आव्हान करा? मी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येक मतदारांनी सहभाग नोंदवावा। 9 वर्षानंतर ही निवडणूक होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांनी नागरिकांनी 100% मतदान करावं आणि आपला प्रतिनिधी निवडून द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो। लोकांची जी भावना आहे ज्या पद्धतीने लोक आम्हाला एक्सेप्ट करतात आहेत, विचारपूस करतात आहेत, गेल्या 7 वर्षापासून खरं तर या संपूर्ण भागामध्ये मी माझ्या प्रयत्नातनं काम करतोय आणि तळागाळापर्यंत प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि आज नागरिक त्याच उत्साहाने खरं तर त्याला पाठिंबाही दर्शवतायत। येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच विजय आमचाच असेल। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि भव्य बाईक रॅलीचं आयोजन संपूर्ण प्रभागामध्ये पक्षाच्या माध्यमातून आज केलेलं आहे। आमचे सगळे उमेदवार त्याच्यामध्ये सामील होत आहेत आणि उत्साह आनंद आहे। सगळे युवा कार्यकर्ते, माझे माता भगिनी, वडीलधारी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एक चांगल्या पद्धतीची रॅली आज शेवटच्या दिवशी होईल आणि येणाऱ्या 15 तारखेला बहुमताने आमचा सगळा पॅनल या थेरगावच्या 24 प्रभाग क्रमांकातून विजय होईल याचा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे। लोकांना काय आव्हान करा? लोकांना एवढंच आव्हान करेल की 15 तारखेला तुमचं जे मत आहे त्या मतासाठी देण्यासाठी तुम्ही पूर्ण बहुमतातनं बाहेर पडावं। सकाळ 7:30 पासून तर 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे। प्रत्येकाने आपलं मत नोंदवावं एवढी नम्र विनंती करतो आणि या थेरगावच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 40 वर्षापासून आम्ही हा संपूर्ण परिसर यांचा विकासाचा प्रयत्न करतोय। आप्पांच्या माध्यमातून असेल, आमच्या काकांच्या माध्यमातून असेल, एक चांगल्या पद्धतीचा विकास या संपूर्ण थेरगावमध्ये आम्ही केलाय आणि लोकांचा विश्वास आहे, एक आपुलकीचं नातं या संपूर्ण परिसरामध्ये आमचं आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना प्रत्येक घरोघरी, प्रत्येक घराघरामध्ये आमचं नातं रुजलेलं आहे। प्रत्येक माणसांच्या मनामध्ये आमचं खरं तर एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि ते नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच दिसेल। ज्या पद्धतीचं काम गेल्या इतक्या वर्षापासून या संपूर्ण भागामध्ये मी करतोय, आप्पा करतायत, आमचं सगळं कुटुंब करतंय, हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल की 16 तारखेला जो मोठा विजय इथं प्राप्ती आमच्या संपूर्ण पॅनलचं होईल। याच्यामध्ये आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की लोक आमच्या मागं ठामपणे उभे राहतील।